सांगलीतील शिवशंभो चौकातील एका बंगल्यात घरगुती कार्यक्रम सुरू होता। दुपारच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एक जण कार्यक्रमासाठी आला। सोबत त्याने पकडून आणलेले मगरीचे पिल्लूही प्लास्टिकच्या बाटलीतून घेऊन आला। ही बाब प्राणीमित्र कौस्तुभ पोळ यांच्या निदर्शनास आली। वन्यजीवाची हेळसांड होत असल्याचा आरोप करत तातडीनं सांगलीच्या वन विभागास कळवले। मात्र वन विभाग नेहमीप्रमाणे 3 तासानंतर घटनास्थळी धावले। या दरम्यान प्राणीमित्र आणि स्थानिक नागरिकात बाचाबाचीही झाली। सायंकाळी ते पिल्लू कोल्हापूरच्या वन विभागास सुपूर्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले। अखेर शहर पोलिसांच्या मध्यस्थीनं हा गोंधळ मिटला। कौस्तुभ पोळ हे ॲनिमल राहत संस्थेत कार्यरत आहेत। प्राणीमित्र म्हणून ते शहरात जखमी प्राण्यांचे रेस्क्यू करण्याचे काम करतात। दुपारीही ते कामानिमित्त कर्नाळवरून सांगलीत येत होते। त्यावेळी शिवशंभो चौकातील एका घरात कार्यक्रम होता। त्या ठिकाणी एक व्यक्ती बाटलीतून मगरीचे पिल्लू घेऊन जात असल्याचे पोळ यांना दिसून आले। त्यांनी तातडीनं माजी मानद वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील यांना कळवले। ते आणि प्राणीमित्र घटनास्थळी दाखल झाले। संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळ येथील शेतातून मगरीचे पिल्लू रेस्क्यू केले होते। ते वन विभागाच्या ताब्यात न देता स्वतःकडे बाळगून तो थेट सांगलीत आला। मगरीचे पिल्लू लोकांसमोर दाखवत असल्याने प्राणीमित्रांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। त्या मगरीस तातडीनं नैसर्गिक अधिवासात मुक्त केले पाहिजे अशी मागणी प्राणीमित्राची होती। त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला।